ज्यावेळेस द्राक्षबाग 70-80 दिवसामध्ये येते आणि अचानक घडाचे जे काही मणी असतात ते काळे झालेले दिसतात आणि हेच द्राक्ष मणी आपल्याला थोडे पिचके झालेले किंवा या मणी जे असतात यामध्ये कोणत्याही प्रकारचा गर न दिसता फक्त पाणी आपल्याला दिसतं. मग अशा परिस्थितीमध्ये द्राक्ष बागायतदार म्हणून आपल्याला प्रश्न पडतो की आपल्या द्राक्ष बागांना किंवा या घडांना नेमकी कोणती अडचण आलेली आहे. बऱ्याच वेळा एक थोडासा सुज्ञ द्राक्ष बागायतदार म्हणून किंवा थोडासा हुशार द्राक्ष बागायतदार म्हणून कॅल्शियम असेल, पोटॅश असेल यासारख्या अन्नद्रव्यांचा वापर करतो किंवा बऱ्याच वेळा याला दोषी अतिरिक्त नायट्रोजन याला सुद्धा धरत असतो. पण ही शेवटच्या टप्प्यामध्ये आलेली समस्या आहे. ही समस्या सोडवण्यासाठी नेमक्या काय उपाययोजना कराव्या किंवा याचे नेमके कारण काय आहेत हे थोडंसं समजून घेणं महत्वाचं ठरतं. आणि याच संदर्भामध्ये आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत. शेतकरी बांधवांना बऱ्याच वेळा द्राक्ष बागेमध्ये जर आपण विचार केला तर शेवटच्या टप्प्यामध्ये ह्या ज्या काही दोन समस्या मी सांगितल्या याच्या अडचणी आपल्याला द्राक्ष बागेमध्ये दिसतात. यामध्ये पहिली म्हणजे नेक्रोसिस आणि दुसरं म्हणजे वॉटर बेरीज. बऱ्याच वेळा ज्यावेळेस आपल्या बागेमध्ये नेक्रोसिस ही समस्या येते अशा वेळेस जे काही घडातील मणी असतात या मण्याचे देठ असतात किंवा मधला दांडाही काही प्रमाणामध्ये आपल्याला ज्या काही पाकळ्या असतात याच्या कडाच्या बाजूला कुठेतरी काळा पडलेला दिसतो. आणि बऱ्याच वेळा ही हे जे काही काळे पडण्याचं लक्षण आहे हे बऱ्याच वेळा थ्रिप्समुळे सुद्धा आपल्या द्राक्ष बागेमध्ये आलेले असतं. ही थोडीशी वेगळी गोष्ट आहे. पण बऱ्याच वेळा जर मण्याचे जे काही देठ आहेत हे काळे पडलेले आहेत किंवा वाळलेले आहेत मग अशा परिस्थितीमध्ये जर असं लक्षण आपल्या द्राक्ष बागेमध्ये दिसत असेल तर हे नक्कीच नेक्रोसिसचं लक्षण असतं. आणि ज्यावेळेस हे देठ काळे पडून वाळलेले असतात अशा परिस्थितीमध्ये जे काही द्राक्षाचे मणी असतात यामध्ये कोणत्याही घटकांचं किंवा अन्नद्रव्यांचं वहन मण्यामध्ये होत नाही. मग अशा परिस्थिती हे मणी थोडेसे सुकलेले किंवा पुढे जाऊन हेच मणी थोडेसे वाटरबेरीज झालेले आपल्याला दिसतात. मग बऱ्याच वेळा ही जी काही परिस्थिती आपल्या द्राक्ष बागेमध्ये निर्माण होते याला नेक्रोसिस म्हटलं जातं. आता ही समस्या कोणत्या कारणामुळे येते हे आपण थोडंसं डिटेलमध्ये समजून घेऊया. त्याचबरोबर द्राक्ष बागेमध्ये याच परिस्थितीमध्ये वॉटर बेरीजची सुद्धा समस्या येत असते. मग आता ही जी काही वॉटर बेरीज असते यामध्ये जे काही द्राक्ष मणी असतं या मण्यामध्ये फक्त पाणी साचलेलं असतं. मण्याची साईज झालेली असते यामध्ये फक्त पाणी असतं. यामध्ये गराचं प्रमाण असतं हे फार कमी प्रमाणामध्ये आपल्याला दिसतं. मग अशा परिस्थितीमध्ये या मण्यामध्ये पुढे जाऊन साखर आपल्याला व्यवस्थित भरलेली दिसत नाही. या घडामध्ये आपल्याला वजन व्यवस्थित मिळत नाही किंवा जर हे मणी थोडेसे आपण हाताने दाबले तर त्यातून फक्त पाण्यासारखा एक द्रव स्वरूपातला घटक बाहेर निघताना दिसतो. मग बऱ्याच वेळा ही द्राक्षबेलीतली एक डिसऑर्डर आपण त्याला म्हणतो. पण या दोन्ही समस्या ज्या आहेत या द्राक्ष बागेमध्ये कशामुळे येतात हे थोडंसं समजून घेणं गरजेचं आहे. आता सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे द्राक्ष बागेमध्ये एक कारण खूप महत्वाचं मानलं जातं ते म्हणजे द्राक्ष बागेवरती तुम्ही ठेवलेला लोड. बऱ्याच वेळा जर तुमची जी काही द्राक्ष बागेची काडी आहे ती या काडीची साईज 7 ते 8 mm च्या आत असेल आणि त्याला तुम्ही 2 गड ठेवलेले असतील किंवा 3 गड ठेवलेले असतील आणि घडाचा आकार आणि घडातील मणी संख्या ही जर जास्त प्रमाणामध्ये असेल तर ह्या घडांमध्ये ह्या दोन समस्या आपल्याला जास्त करून बघायला मिळतात. त्यानंतर हे जर अशा परिस्थिती तुमच्या द्राक्ष बागेमध्ये असेल आणि त्यामध्ये ह्या दोन समस्या दिसत असेल तर याला सगळ्यात महत्वाचं कारण असतं म्हणजे तुमची पानांची जी संख्या आहे त्या पानांच्या संख्येपेक्षा तुमची घडांची संख्या तुमच्या द्राक्ष बेलीवरती जास्त आहे आणि तिथं ह्या पद्धतीची समस्या तुम्हाला द्राक्ष बागेत दिसू शकते. मग जर अशी परिस्थिती असेल तर निश्चितच तुम्ही द्राक्ष बागेमध्ये तिथं लोड थोडासा कमी करून घ्यायला हवा किंवा ह्या परिस्थितीमध्ये ज्या घडांमध्ये वॉटर बेरीज दिसते किंवा न्यूक्रोसिस दिसते ह्या परिस्थितीमध्ये द्राक्ष घडांची निसई करून घेणंच हाच खूप चांगल्या पद्धतीचा पर्याय तुमच्या समोर असू शकतो. त्यानंतर अजून दुसरं एक कारण म्हणजे तुमच्या द्राक्ष बागेमध्ये ही समस्या नाही आहे तरी तुमच्या बागेमध्ये असा प्रकार दिसतोय त्या म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या बागेमध्ये तुम्ही केलेलं पाण्याचं असंतुलित नियोजन. बऱ्याच वेळा आपल्याकडून अति प्रमाणामध्ये जर द्राक्ष बागेला पाणी दिलं तर त्या परिस्थितीमध्ये सुद्धा द्राक्ष बागेत ही समस्या तुम्हाला आलेली दिसते. बऱ्याच वेळा ज्यावेळेस द्राक्ष बागेमध्ये जास्त प्रमाणामध्ये
पाणी दिलं जातं आणि अशा परिस्थितीमध्ये जमिनीमध्ये जास्त पाणी साचून किंवा त्या पाणी साचल्यामुळे मुलांना असेल किंवा जे काही वेगवेगळ्या प्रकारचे अन्नद्रव्य जमिनीतून उचलत असतात या परिस्थितीमध्ये वेलीला आवश्यक असलेले जे काही शेवटच्या टप्प्यामधले अन्नद्रव्य आहेत त्यामध्ये कॅल्शियम असेल, पोटॅश असेल, मॅग्नेशियम असेल, यांना जमिनीमध्ये व्यवस्थित ऑक्सिजन नसल्यामुळे याचा आपटेक कमी प्रमाणामध्ये होतं आणि त्यामुळे तुम्हाला द्राक्ष बागेमध्ये ही समस्या बघायला मिळते. म्हणून शेतकरी बांधवांनो, जर तुमच्या बागेत ही समस्या आलेली असेल आणि तर त्या तुमच्या गेल्या 15 दिवसातलं किंवा 20 दिवसातलं तुम्ही द्राक्ष बागेला दिलेलं पाणी आहे हे कशा पद्धतीनं दिलंय याचा जरूर विचार करायला हवा. त्याचबरोबर दुसरा एक महत्वाचा मुद्दा मी सुरुवातीला बोललो तो म्हणजे अतिरिक्त नायट्रोजन. ज्यावेळेस द्राक्ष बागेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नायट्रोजन दिला जातो त्यामध्ये अमोनिकल नायट्रोजन जर तुमच्या द्राक्ष बागेमध्ये हाय लेवलवर असेल किंवा जास्त प्रमाणामध्ये असेल तर निश्चितच तुम्हाला पुढे जाऊन नेक्रोसिस किंवा वॉटरवेरीची समस्या तुम्हाला द्राक्ष बागेमध्ये येते. बऱ्याच वेळा जे काही नत्राचं प्रमाण असतं हे जे काही त्या ड्रीप मधून पाणी देत आहात या पाण्यामध्ये सुद्धा नत्राचं काही ppm पर्यंत प्रमाण असतं आणि त्यामुळे द्राक्ष बागेला जरी तुम्ही अतिरिक्त नायट्रोजन दिलेलं नसेल तरी तुमच्या पाण्यामध्ये असलेलं नत्राचं प्रमाण यामुळे सुद्धा द्राक्षवेलीला सातत्याने नत्र मोठ्या प्रमाणामध्ये मिळतं आणि त्यामुळे द्राक्षवेलीला बऱ्याच वेळा ही वॉटर बेरीज किंवा नेक्रोसिसची समस्या आपल्याला आपल्या जमिनीमध्ये किंवा आपल्या प्लॉटमध्ये आलेली दिसते. शेतकरी बांधवांनो, त्याचबरोबर द्राक्ष बागेमध्ये जे काही तुमच्या बागेमध्ये नेक्रोसिस किंवा वॉटर बेरीज दिसायला लागते अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही पानदेठ परीक्षण व्यवस्थित करून घेतलं आणि त्यामध्ये तुमची नत्राची काय मात्रा आहेत त्याचबरोबर मॅग्नेशियम असेल, कॅल्शियम असेल किंवा पोटॅश असेल हे कशा पद्धतीने आहे त्यानुसार जर निर्णय घेतले तर बऱ्याच वेळा तुमच्यासाठी जास्त प्रमाणामध्ये फायदेशीर ठरू शकतं. बऱ्याच वेळा शेवटच्या टप्प्यामध्ये ज्यावेळेस कॅल्शियम असेल, मॅग्नेशियम असेल किंवा पोटॅश असेल हे आपण यांचा वापर शेवटच्या टप्प्यामध्ये ह्या दोन समस्यांसाठी करतो, पण हे तिन्ही घटक आपल्याला एक संतुलित प्रमाणामध्ये द्राक्षवेलीला देणं गरजेचं असतं. यामध्ये जर तुम्ही एखादं अन्नद्रव्य जास्त प्रमाणात दिलं तरी दोन अन्नद्रव्य कमी पडत असतात कारण यांच्या आयनिक क्रिया एक आहेत. म्हणजे जर तुमच्याकडे वॉटर बेरीज दिसते, तुमच्याकडे नेक्रोसिस दिसतंय, या परिस्थितीमध्ये तुम्ही कॅल्शियम अति प्रमाणामध्ये वाढवला तर त्या परिस्थितीमध्ये पोटॅश असेल किंवा मॅग्नेशियम असेल ही अन्नद्रव्ये कमी पडतात. मग त्या परिस्थितीमध्ये या दोन अन्नद्रव्यांची गरज व्यवस्थित भागवली जात नाही. त्यामुळे व्यवस्थित अन्नद्रव्यांचा पुरवठा करू नये किंवा व्यवस्थित खतांचा वापर करू नये आपल्याला द्राक्ष बागेमध्ये ही शेवटच्या टप्प्यामध्ये समस्या सुटत नाही. म्हणून तुम्ही द्राक्ष बागेमध्ये जे काही शेवटच्या 25-30 दिवसामध्ये दिलेले कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅश या अन्नद्रव्यांचा जरूर विचार करावा. त्याचबरोबर द्राक्ष बागेमध्ये नत्र कोणत्या स्वरूपामध्ये आपल्या द्राक्ष बागेमध्ये दिलं गेलंय किंवा त्यांची मात्रा काय आहे हे शोधण्याचा प्रयत्न करावा आणि त्यानंतर मॅग्नेशियम असेल याचा वापर करावा. शेतकरी बांधवांनो, बऱ्याच वेळा ही कॅल्शियम आणि मॅग्नेशियम असेल किंवा पोटॅश असेल यांच्या शेवटच्या टप्प्यामध्ये अन्नद्रव्यांच्या पूर्तता करताना सगळ्यात महत्वाची अडचण येते ती कॅल्शियमला. बऱ्याच वेळा ज्यावेळेस जी काही द्राक्षवेलीची कोवळी पानं असतात या कोवळ्या पानांवरती जर तुम्ही कॅल्शियमची फवारणी केली किंवा त्या अवस्थेत जमिनीतून तुम्ही कॅल्शियम दिला त्याचं जी काही गरज आहे द्राक्षवेलीचे कॅल्शियमसाठी ती भागवली जाते. पण शेवटच्या टप्प्यात येऊन जर तुम्ही कॅल्शियम या अन्नद्रव्याची पूर्तता करण्याचा प्रयत्न केला तर या परिस्थितीमध्ये द्राक्षवेलीची कॅल्शियमची गरज भागवली जात नाही. मग अशा परिस्थितीमध्ये हे शेवटच्या टप्प्यामध्ये सगळ्या अन्नद्रव्यांच्या आपल्याला गरजा लक्षात जरी आल्या किंवा त्यातली समस्या जरी आपल्याला समजल्या तरी आपल्याला द्राक्ष बागेमध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये नेक्रोसिसची समस्या सोडवण्यासाठी किंवा वॉटरबेरीची समस्या सोडवण्यासाठी या 3 अन्नद्रव्यांची पूर्तता करूनही आपल्याला व्यवस्थित असे रिझल्ट मिळत नाही. म्हणून जर तुमच्या द्राक्ष बागेमध्ये दरवर्षी सातत्याने वॉटरबेरीची समस्या येत असतील मी सांगितलेले हे जे काही सगळ्या गोष्टी आहेत याचा जरूर विचार करावा. पण तुमच्या द्राक्ष बागेमध्ये काही कारणाने अमोनिकल नत्राची असेल किंवा जे काही नायट्रोजनची मात्रा थोडीशी वाढलेली असेल तर ह्या द्राक्ष बागांना सुरुवातीपासून कॅल्शियमचा जर सातत्याने पुरवठा केला तर शेवटी पाणी उतरण्याच्या अगोदर तुम्हाला ही नेक्रोसिसची समस्या किंवा वॉटरबेरीची समस्या सोडवण्यासाठी निश्चित चांगल्या पद्धतीचा फायदा होऊ शकतो.
शेतकरी बांधवांनो, त्यानंतर नेक्रोसिस किंवा वॉटरबेरीसाठी बऱ्याच वेळा हवामानातील बदल आहे तर हा सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये कारणीभूत ठरतो. बऱ्याच वेळा जर मोठ्या प्रमाणामध्ये हवेमध्ये आर्द्रता असेल किंवा बऱ्याच वेळा तापमान जर कमी असेल, अशा परिस्थितीमध्ये द्राक्षवेलींनी जी काही पानं आहेत ही व्यवस्थित त्यांनी जी काही त्यांची कार्यक्षमता ही कमी असल्यामुळे किंवा त्यामध्ये जे काही ज्याला आपण ट्रान्सपरेशन म्हणतो, की ज्यावेळेस जे काही द्राक्षवेलीतल्या पानाचं वळण आहे हे व्यवस्थित न झाल्यामुळे सुद्धा बऱ्याच वेळा द्राक्ष बागेमध्ये आपल्याला ही वॉटरबेरीची किंवा नेक्रोसिसची समस्या आलेली दिसते. म्हणून शेतकरी बांधवांनो, शेवटच्या टप्प्यामध्ये जर तुमच्याकडे वॉटरबेरीज किंवा नेक्रोसिसची समस्या येत असेल तर द्राक्षवेलीमध्ये पाणी पुरवठा व्यवस्थित करावा. त्याचबरोबर द्राक्षवेलीमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅश या अन्नद्रव्यांचा व्यवस्थित वापर करावा. त्याचबरोबर जर शेवटच्या टप्प्यामध्ये जे काही तुम्ही संजीवक वापरतायत यांचाही व्यवस्थित वापर जर केला तर निश्चित तुम्हाला या समस्या सोडवण्यासाठी त्याचा फायदा होऊ शकतो. त्याचबरोबर द्राक्ष बागेमध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये जरी ही समस्या तुमच्या द्राक्ष बागेमध्ये आलीच असेल तर तुम्ही कॅल्शियम बोरॉन बरोबर सिलिकॉनची एखादी फवारणी जर द्राक्ष बागेसाठी घेतली, त्याचबरोबर ओव्हरलोड असेल तर तो थोडासा पानांच्या संख्येनुसार जर कमी करून घेतला तर निश्चित तुम्हाला चांगल्या पद्धतीचे रिझल्ट मिळू शकतात. त्याचबरोबर पोटॅशियम शोनाइट 500 ग्राम, अमोनियम मॉलिब्डेनम तुम्ही 200 लिटर पाण्याला 25 ग्राम, त्याबरोबर बोरॉन यांचाही तुम्ही जर एखादी फवारणी 200 लिटर पाण्यासाठी घेतली त्याचे तुम्हाला रिझल्ट मिळू शकतात. शेतकरी बांधवांनो, द्राक्षवेलीतील नेक्रोसिस किंवा वॉटरबेरीज ही समस्या सोडवण्यासंदर्भामध्ये तुम्हाला मी जे काही महत्त्वाचे मुद्दे होते ते या व्हिडिओमध्ये सविस्तर समजून सांगण्याचा प्रयत्न केलाय. व्हिडिओ जर आवडला तर लाईक जरूर करा आणि द्राक्ष पिकाविषयी काही तुमच्या समस्या असतील तर कॉमेंट्स जरूर करा. त्या संदर्भामध्ये डिटेल अशी माहिती मी देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करेन. नमस्कार.